नमस्कार मित्रांनो, आज आपण सोलर बिल कॅल्क्युलेशन एक्झाम्पल नंबर 1 बघणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला किती युनिट्सवर वीज बिल भरावे लागणार आहे हे पाहूया. या एक्झाम्पलमध्ये सोलर कॅपॅसिटी ही 3 किलोवॅट आहे. म्हणजेच आपल्याकडे 3 किलोवॅटचा सोलर पॅनल लागलेला आहे. 3 किलोवॅटपासून चांगल्या सूर्यप्रकाशात, म्हणजेच पावसाळ्याच्या दिवसाची गॅरंटी नाही, चांगल्या सूर्यप्रकाशात 1 महिन्याला 300 ते 360 युनिट जनरेट होतात. या एक्झाम्पलमध्ये आपला इम्पोर्ट आहे 500 युनिट, म्हणजेच 500 युनिट्स हे आपण वीज कंपनीकडून घेतलेले आहे. आणि आपला एक्सपोर्ट आहे 200 युनिट्स इतका झालेला आहे. म्हणजेच आपल्या टोटल जनरेट केलेल्या युनिट्सपैकी 200 युनिट्स आपण वीज कंपनीला दिलेले आहे. या एक्झाम्पलमध्ये आपण 300 युनिट्स जनरेट केलेले आहे. त्यापैकी काही आपण वापर केलेला असेल व बाकी असलेले युनिट्स एक्सपोर्ट झाले आहेत. म्हणजेच 200 युनिट्स एक्सपोर्ट झाले आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, एक्सपोर्ट केलेले युनिट्सच इम्पोर्ट युनिटमधून वजा होतात. जर आपला एक्सपोर्ट 0 असेल, तर आपले वीज बिल इम्पोर्ट झालेल्या युनिट्सवरच कॅल्क्युलेट होईल. आपल्याला कोणताही सोलरचा बेनिफिट मिळणार नाही. आताच्या एक्झाम्पलमध्ये इम्पोर्ट झालेला आहे 500 युनिट्स आणि एक्सपोर्ट झालेला आहे 200 युनिट्स. म्हणजेच आपल्याला 300 युनिट्सचे वीज बिल येणार आहे. म्हणजे आपल्याला आपल्या सोलर प्लांटपासून 200 युनिटचा फायदा झाला, नाहीतर आपल्याला 500 युनिटचे वीज बिल भरावे लागले असते. बरोबर? त्यामुळे आता फक्त एक्सपोर्ट झाल्यामुळे आपल्याला 300 युनिट्सवरच बिल भरावे लागणार आहे. ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो, हा पहिलाच एक्झाम्पल आहे. आणखी व्हिडिओ आपण या टॉपिकवर घेऊन येणार आहोत. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.